अजित पवार यांची फुरसुंगीमध्ये काल जाहीर सभा पार पडलेली आहे। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली आहे। तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेताना दिसून येत आहे। अमोल हरपळे आणि वंदना पुणेकर हे प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। त्यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर सभा घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर उरुळी देवाची तसेच फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यामध्ये पाणी प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा इतर काही समस्या असतील तर तातडीने मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये अजित पवारांनी नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे। तर सभेतील गर्दी पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे। पाहुयात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय आवाहन केलंय ते। तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्या की बाबा आता आपण अजित पवारांचं ऐकलंय, आपण इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं ऐकलंय, आपण इतर सहकाऱ्यांचं ऐकलंय, विरोधकांचं ऐकलंय, सत्ताधारी पक्षाच्यांचं ऐकलंय। आता ह्याच्यातनं शब्दाचा पक्का कोण आहे, कामाचा उरक असणारा कोण आहे, प्रशासनावर पकड असणारा कोण आहे, खऱ्या अर्थाने एखाद्या कामात लक्ष घातल्यानंतर त्या कामाचा आमच्या ग्रामीण भागात तुकडा पाडणारा कोण आहे हे आपण सगळ्यांनी ठरवा ना आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्या ना। कारण तो तुमचा अधिकार आहे। मी विनंती करण्याचा अधिकार माझा आहे, तुमच्या पुढे नतमस्तक होण्याचा अधिकार संतोषचा आणि माझ्या 32 उमेदवारांचा आहे। पण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं त्या ठिकाणी सोडायचं हा तुमचा अधिकार आहे। पण मित्रांनो, माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस घड्याळ लक्षात ठेवाल त्यावेळेस नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवाराची पण मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही ज्या प्रभागात तुमचं नाव आहे त्या प्रभागात पण 2 मत देण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे, बटन दाबण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे इथं बसणाऱ्या माझ्या फुरसुंगी आणि उरळी देवाची हे 2 तारखेला मतदानाला जातील त्यावेळेस 3 बटणं 3 वेगवेगळ्या मशीनवर तुम्ही त्या ठिकाणी दाबणार आहात। माझी विनंती आहे की संतोषला पण आज माझ्या गरीब समाजातला एक कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, तो चांगलं काम करेल, मी त्याच्याकडे लक्ष ठेवेल। त्याला कुठं सल्ला लागला तर मी त्याच्यामध्ये सल्ला देईन, चेतन पाटील सल्ला देतील, बाकीचे आमचे सगळे सहकारी मित्र सल्ला देतील आणि त्या पद्धतीनं तिथेही त्याला मतदान करा। आणि त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये 1 ते 16 जो आमचे बहीण उभी आहे, जो आमचा बांधव उभा आहे, त्याच्या पण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबा। हा माझ्या भावकीचा आहे का कुणाचा आहे, जातीचा आहे, पातीचा आहे, नात्याचा गोत्याचा आहे, हा विचार तुम्ही करू नका। कारण उद्याच्याला संतोषला काम करायचं म्हटलं तर ही टीम पण त्याच्याबरोबर पाहिजे। अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या करता करा। पुढच्या बाबतीतले त्या वेळेची परिस्थिती बघून तुम्हाला विश्वासात घेऊन पुढचे जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जातील। हे जे कोणी सांगतं ना हे असं करतील, हे तसं करतील, मी अजिबात आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये बळजबरीनं कुठल्या गोष्टी केल्या नाही। पिंपरी चिंचवडकरांना विश्वासात घेतलं मग तिथला विकास केला, बारामतीकरांना विश्वासात घेतलं मग तिथला विकास केला। त्या पद्धतीनं तुमच्या संदर्भातला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर मी फुरसुंगी उरळी देवाची त्या इथल्या जनतेला विश्वासात घेईन। मला एक गोष्ट माहिती आहे, 100% सगळ्यांना ते मान्य असेल अशातला दावा नाही, परंतु लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं, त्या बहुमताचा मी आदर करेन। मी तुम्हाला सांगतो की कुणी मोठे मंत्री आले, मी जरी उद्या कुठल्या वॉर्डात येऊन बसलो आणि तुम्ही ठरवलं की तुम्हाला पाहिजे तेच करायचं तर मी तिथं बसून काय उपयोग आहे, काही उपयोग नाही। तुम्ही आतमध्ये जाऊन कुणाचं बटन दाबणार आहे ते अजित पवार पण बघणार नाही, फक्त तुम्हीच बघणार आहे। त्याच्यामुळे असले तर किती निवडणुका आल्या, किती निवडणुका गेल्या, किती पुढारी आले, किती पुढारी गेले, त्याची मोजमाप नाही। त्याच्यामुळे गणेश, तुझ्या नावातच गणेश आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।
तुझं काम एक हरहुन्नरी कार्यकर्ता आहे, तुझं काम चोख आहे. आज ही सगळी घडी बसवण्याच्या करता तुझं मोठं योगदान आहे, हे आम्हाला कोणाला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या लाडक्या बहिणीचा भरभक्कम पाठिंबा, माझ्या तरुणांचा भरभक्कम पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा तुझ्या पाठीशी आहे. वर्ण पण देव बघतोय, काय काळजी करू नको. असे किती पण लोक येतील, किती पण लोक जातील, पण शेवटी ही समोर बसलेली जनता जनार्दन सर्वस्व आहे. आणि ते जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणाच्या बाला घाबरण्याचं कारण नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी, एक मिनिट, मी बाला म्हटलं, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी बाप काढला. आम्ही बा पांडुरंगाला पण आपण बा पांडुरंग म्हणतो नाही. आणि फार तर ह्यांना कळण्याकरता आम्ही कुणाच्या वडिलांना घाबरणार नाही. खास मीडिया करता, खास उच्च विभूषित लोकांच्या करता. अरे आम्ही ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आमची गावची भाषा, शहरी भाषा अशी सगळी एकत्र करून आम्ही पुढे जात असतो. म्हणूनच इथपर्यंत पोहोचलोय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.